आजचा व्हिडिओ खास करून हा जेन झीच्या लोकांसाठी आहे, ज्यांना असं वाटतं की बाबा आत्ताची जी लाईफ आहे आणि जी काय फ्युचरची लाईफ आहे त्यांची पूर्णपणे एन्जॉयमेंटची लाईफ आहे आणि एन्जॉयमेंटचं असल्यामुळे त्यांनी ते केलंच पाहिजे, ह्याच्याबद्दल काही वाईट नाही. पण जर तुम्ही नीट विचार केला तर जेन झीच्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की भारताचं जे एक लोकशाही आहे किंवा जी भारताची जी वाट लागत चालली हळूहळू आणि देशाचं जे नुकसान होत चाललेलं आहे त्याच्याकडे सुद्धा जेन झीच्या लोकांनी बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन आपण बघितलं, रेपिस्ट लोक आपल्यावर राज करतात. इन शॉर्ट जे आमदार खासदार आहेत त्यांच्यावरती केसेस चालू आहेत. काही आमदार खासदार असतील त्यांच्यावरती रेपच्या केसेस चालू आहेत. ते पण कुठल्याही पक्षाचे असू दे, पक्ष गेला भोसाड्यात, पण तो जो काही व्यक्ती आहे तो समाजासाठी घातक आहे. जो कोणी त्या अन्यायाविरोधात आवाज उचलतो त्याला कुचलण्याचा प्रयत्न, इन शॉर्ट म्हणजे मारून टाकण्याचा प्रयत्न किंवा तो आवाज दाबण्याचा प्रयत्न, हे काय सध्याचं जे राजकारणी आहेत ते काँग्रेस असो, BJP असो, आप असो, कुठलाही थर्ड क्लास पक्ष असू दे, ते सगळे मादरचोतच त्यामध्ये भरलेले आहेत. ते सगळे ते दाबण्याचा प्रयत्न करतात. इन शॉर्ट जे तुम्ही आत्ता बघितलं असेल, जे कुलदीप सिंग म्हणून जे आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्यावर रेप केस झाला होता आणि 2017 ती केस चालू होती. त्यामध्ये सुद्धा त्यांना असं बेल ग्रांटेड म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेले. आत्ताचं जे सध्याचं राजकारण चालू आहे ते सगळे मादरचोत लोकांनीच भरलेलं राजकारण. त्यांनी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे न्यायव्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी विकत घेताना आपल्याला दिसलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पत्रकार असतील किंवा न्यायव्यवस्था असेल किंवा निवडणूक आयोग असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला विकत होताना म्हणजे दिसतात. ह्याचा दुष्परिणाम असा होईल की भविष्यामध्ये जर कुणी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या विरोधात जर कुणाच्या विरोधात काही अन्याय झाला, तो जर न्याय मागा गेला, इव्हन जर कुठला जो राजकीय पक्षाचा असेल, ते भोसडेवाले सगळे जे मादरचोत राजकारणी लोक आहेत त्यांच्यापैकी जर एखादा असेल तर ते पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न तिथं होताना आपल्याला दिसला ना. आपल्याला छाटी तर न्याय कुठे इथून पुढं तरी भेटणार नाही. आपल्याला असं वाटलं की आत्ता आपली गांड मस्ती होती, आपल्याला पैसे भेटतात, ते आपल्याला सगळं होते, गांडीखाली गाडी आहे, पैसा आहे, इज्जत भेटते, भोसाड्यात गेली ती इज्जत. ज्यावेळेस स्वतःच्या गांडीखाली आग लागेल, स्वतःच्या घराला आग लागेल, त्यावेळेस त्यांना कळलं की जे चुत्या अंधभक्त जे आहेत, जे काही रणवे लोक असतात, जे राजकारण्यांचे बुल्ले तोंडात घेऊन तसं चाटत बसतात त्यांची, त्या लोकांसाठी जे म्हणतो आपण की जे करप्शन होताना सुद्धा गप्प बसतात, काही चुकीचं होताना सुद्धा गप्प बसतात, त्यांना असं वाटतं की मोठ्या गाडीत फिरलं, काही लोकांनी रिस्पेक्ट दिली, पोलिसांचा कॉन्वे आला, सपोर्ट आला, तर त्यांना असं वाटतं की बाबा ती गोष्ट आपल्यासाठी खूप फायद्याची. पण ॲट द एंड ऑफ द डे ज्यावेळेस स्वतःच्या घराला आग लागेल, स्वतःच्या गांडीला आग लागेल, त्यावेळेस त्यांना समजेल की ही गोष्ट किती घातक आहे. रेप जेव्हा स्वतःच्या घरातल्या मुलीवर होईल त्यावेळेस त्यांना समजेल किती घातक आहे. आपण जर बघितलं तर आत्तापैकी सुप्रीम कोर्टाने अशा बऱ्याच ऑर्डर दिले, जंगल तोडा, उद्योगधंदे वाढवा, जंगल तोडा आणि गांडीत घालून घ्या, उद्योगधंद्याला वाढवून द्या. म्हणजे इन शॉर्ट की नेचरची पूर्ण आईज होऊन टाकायची. जशी लोकशाहीची यांनी पूर्णपणे आईज होऊन टाकली, तशीच ह्यांनी नेचरची पण आईज व्हायचं असं नाही ठरवलं होतं. त्या अरावली पर्वतचा जो किस्सा आहे हा तुम्हाला बऱ्यापैकी दिसलाच असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल की बाबा ही जी गोष्ट आहे ह्यांनी पूर्णपणे असं दाखवलं की बाबा ह्या गोष्टीमध्ये काही फायदा नाही किंवा तथ्य नाही आहे. त्या अरावली पर्वत उलट त्या पर्वतरांगेलाच त्यांनी दोष दिला, जी हजारो वर्ष जुनी आणि पुराणी पर्वतरांग होती, त्यालाच त्यांनी खोटं ठरवलं. बऱ्यापैकी तो मीडियाचा असं तसं आत्ता असं सिच्युएशन आहे मीडियाची की ती पूर्णपणे दलाली करायचं काम, म्हणजे सरकारचं पूर्णपणे दलाली करायचं काम ते करते. जे राजकीय मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, बेरोजगारी म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, ह्या सगळ्यांचा पूर्णपणे भोसाडोदच झालेला आपल्याला दिसत येतोय. ही सध्याची जी भारताची राजकीय परिस्थिती, ही सध्या अतिशय थर्ड क्लास राजकीय परिस्थिती आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या परीक्षेचे पूर्णपणे गाढ भरून रात्रभर अभ्यास करायचा आणि ऐन टायमाला पेपर त्यांचा फुटल्यानंतर कुठल्याच त्याच विद्यार्थ्यांनी आवाज उठला त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा, रेपिस्ट लोकांना बाहेर सोडायचं, आणि जी लोक प्रोटेस्ट करतात, जी लोक न्यायासाठी आवाज उचलतात, त्या लोकांसाठी सुद्धा ह्यांनी पूर्णपणे त्या लोकांच्या गांडीत पाय घालायचं काम, हे जे आताचे जे राजकारणी लोकांचं काम आहे, ते कुठल्याही पक्षाच्या सुद्धा ते गेले भोसाड्यात, त्याशी आपल्याला काही घेणं नाही, ती लोक करण्याचं सध्या आपल्याला काम दिसून येते. म्हणजे पूर्णपणे जे भारताची जी सध्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली. निवडणूक आयोगाचा राहिला प्रश्न तर निवडणूक आयोग तो पक्क माजलेले आणि पक्क येडच होय, त्यांना तर किती काही बोला, त्यांना काही लाज राहिली नाही. म्हणजे पूर्णपणे पैसे घ्यायचे आणि गांडीत घालायचे आणि सत्ता कशी आणायची ह्याच्याविषयी त्यांनी पूर्णपणे लक्ष देताना आपल्याला दिसलेलं आहे. हे पूर्णपणे समाजासाठी इथून पुढच्या काळामध्ये पूर्णपणे घातक आहे. त्यामुळे कसं होतं, जे नेपाळसारखी स्थिती झाली ती लवकर भारतात व्हावी अशी इच्छा व्यक्त नाही बोलत, ह्याने प्रचंड नुकसान होईल. पण राजकारण्यांच्या गांडीत पाय घातल्याशिवाय अजिबात अक्कल येणार नाही. रेप करायचा, बाहेर सुटायचं, काही आपल्या परिस्थितीनुसार कसंही आपला पैसा फेकायचा. लोक कसं झाले, लोक माजलेत, लोकांना आल्या लाचार झाले. लोक 500,000 विकले जाणारे भिकारचोट जनता, ह्यांची असली जनता तर पक्की चुतारायची. कसं जशी जनता तसं जनतेचा राजा, जनताच मादरचोच तसा राजा सुद्धा मादरचोच, हे आपल्याला पूर्णपणे आपल्याला दिसून येईल. ह्यांचं पूर्णपणे जंगलराज होताना आपल्याला दिसतंय. काही आवाज उचला, त्यांच्या गांडीत पाय घालणार, काही हे केलं तर पूर्ण म्हणजे दाबण्याचा प्रयत्न. म्हणजे हिटलरशाही थोड्या दिवसांमध्ये भारतावर येणारच आहे. त्याची पूर्णपणे प्रतीक्षा आहे भारतीय नागरिकांनी बघू. जे आता जे मजा करतात, जे आता उड्या मारतात, ज्यावेळेस त्यांच्या घरात गांडीत आग लागेल ना तेव्हा यांना कळलं की काय ते. त्यामुळे कसं असतं, जेन झीनी जे आता सध्या जे भविष्य भारताचं, त्यांनी लवकरात लवकर जागृत होऊन नेपाळसारखी सिच्युएशन
आपल्या भारतात तर करू नये, पण जे काय करप्शन वगैरे त्याच्यावर आवाज उचलून ह्यांनी योग्य तो ह्यांच्यावरती ह्यांच्या गांडीत पाय घालणं लय गरजेचं लवकर. कारण मी एकटा तर लढू शकत नाही, पण ही जी बाकीची जी जी आहे ती पार्टी करणं, पबमध्ये नाचणं, यापेक्षा त्यांनी देशाकडे जर जास्त लक्ष दिलं तर ते जास्त फायदा झाला. आत्ता पबमध्ये नाचणं, हे करणं ते करणं, तरी पैसे वेस्ट करण्याचं काम आहे पूर्णपणे. पण तेच जर आपण पूर्णपणे देशाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं, त्याच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष दिलं, तर ते पूर्णपणे फायद्याचं ठरणार आहे आपल्यासाठीच नाही, तर येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा. त्यामुळे जेनझीने लवकरात लवकर आवाज उचलून ही दडपशाहींची चालू आहे, जी पुढे जाऊन पूर्णपणे घातक ठरणार आणि आपल्याच गांडीत शिरणार आहे, त्याच्यासाठी पूर्णपणे ह्यांनी प्रिपेअर राहून राजकारणाच्या गांडीत पॅक करून त्यांना लाईनवर आणलं पाहिजे आणि देशाला एक योग्य तो मार्ग आपण दाखवला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.